हाय ऑल ऑफ यू. आज आपण ही आंबाड्याची पिन बनवायला घेतो आहे. खूप सुंदर दिसते आहे बघा. ही आपण वेगवेगळ्या प्रकारे अशी लावू शकतो आणि ही वेणीत पण आपण घालू शकतो. ही क्रोशाने बनवली आहे म्हणून साहित्य मी हे असं घेतलेलं आहे. मणी तुम्हाला जे हवे ते तुम्ही घेऊ शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा मी स्लिप स्टिच घेते आहे आणि मी चेन घेते आहे 32 चेन मी घेणार आहे इथे. 32 चेन मी पूर्ण घेणार आणि मी पहिल्यांदा गुलाब बनायला घेते आहे. आता 32 चेन किंवा 32 साखळ्या घेतल्या आहेत. 32 साखळ्या घेतलेल्या आहेत मी. 32 साखळ्या घेतल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा गुलाब बनवताना आता काय करते आहे, ही जी ही जी माझ्या सुईच्या बाजूने जी 5वा जो साखळी आहे, 5वी जी चेन आहे 5th चेनमध्ये मी 1 डीसी घेते आहे. सो मला व्ही स्टिच मिळेल तिथे बरोबर असा. हे बघा असा व्ही स्टिच मला मिळाला. हा व्ही स्टिच मिळाल्यानंतर त्याच्या पुढचा स्टिच मी हे खालचे 2 स्टिच सोडते आणि तिसऱ्या स्टिचमध्ये मी 1 डीसी घेते. त्यानंतर 2 चेन घेणार आणि परत 1 डीसी घेणार. आता ॲक्चुअली ह्याच पद्धतीने मला पूर्ण सगळं शेवटपर्यंत यायचं आहे. बघा परत मी आता 2 खालचे 2 सोडणार आणि तिसऱ्यामध्ये 1 डीसी, 2 चेन आणि 1 डीसी एका स्टिचमधून बघा हां. परत त्या स्टिचमध्ये जायचं आहे आणि 1 डीसी. परत पुढे तसं कंटिन्यू करायचं शेवटपर्यंत कंटिन्युअसली तसं कंटिन्यू आपण करायचं आहे. म्हणजे 3rd चेनमध्ये 1 डीसी, 2 चेन, 1 डीसी, खालून 3rd आणि मग असं करून मी हे कंप्लीट केलं. एंडला मी येते आहे. एंडला आल्यानंतर शेवटच्या स्टिचमध्ये देखील तसंच करून घ्यायचं आहे. 1 चेन, 2 डीसी आणि 1 डीसी, 2 चेन आणि 1 डीसी. आणि ते झाल्यानंतर मी काय करते, एक हे पूर्ण असं होतं आणि हे पूर्ण झाल्यानंतर मी एक चेन घेते आणि त्यानंतर ती जी वरची जी ही मोठी चेन जी स्पेस आहे त्याच्यामध्ये मी 7 डीसी घेते आहे. 7 डबल क्रोशा मी घेणार. यान ओव्हर करून 1 आणि 2 परत यान ओव्हर करायचं, परत यान घ्यायची, दोनातून 1 यान घेऊन दोनातून 1 परत त्याच पद्धतीने मी 7 डीसी आता या पूर्ण जी ही 2 चेनची जी स्पेस आहे त्यात मी 7 डीसी म्हणजे 7 डबल क्रोशा करून घेते आहे. 7 खांब मी करून घेते आहे. आणि जर अशा पद्धतीने हे झालं, आता पुढच्या ह्याच्यामध्ये मी फक्त स्लिप स्टिच घेते आहे. आता परत त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये 7 डीसी. परत त्या दोघांच्या मध्ये 7 डीसी झाल्यानंतर स्लिप स्टिच. मग परत चेन स्पेस येईल तेव्हा 7 डबल क्रोशा म्हणजे 7 डीसी असं करून मला पूर्ण 7 डबल क्रोशा घेऊन पूर्ण असं शेवटपर्यंत मला यायचं आहे. म्हणजे 2 चेनच्या स्पेसमध्ये मी 7 डबल क्रोशा घेणार आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये मी स्लिप स्टिच घेणार. परत 2 चेनची स्पेस आली येईल त्याच्यामध्ये 7 डबल क्रोशा. अशा पद्धतीने मला पूर्ण करायचं आहे. उलट्या व्हीमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आणि सुलट व्हीमध्ये 7 डबल क्रोशा अशा पद्धतीने हे मी पूर्ण केलं. पूर्ण केल्यानंतर थोडासा थ्रेड ठेवायचा आणि मग कट करायचा. कारण आहे ना, आपल्याला ते शिवायला कामाला येईल. त्यामुळे खालचा जो भाग आहे तो शिवायचा. कारण आपण इथे ग्लू वापरू शकतो, पण ग्लू जर आपण खालच्या बाजूने वापरली म्हणजे हे क्लोज करण्यासाठी, तर जुड्याची पिन म्हणजे जी अंबाड्याची जी पिन आहे, ती नीट व्यवस्थितरित्या खालती जात नाही. त्यामुळे कुठलाही ग्लू वापरायचा नाही. सरळ सुई दोरा घ्यायचा आणि सुई म्हणजे हा जो आपण दोरा सोडलेला आहे, ही जी वूल सोडलेली आहे, हे असं गुंडाळून घ्यायचं आणि मागच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण आणि अंबाडा पिन लावण्याचा एक एक फायदा असा आहे, की आपण ती वेणीतही घालू शकतो किंवा डायरेक्टली आपण छोटी वेणी लावली तर त्यातही लावू शकतो. एक सिंगल आपण अंबाड्याची पिन देखील लावू शकतो एखाद्या अंबाड्यावरती किंवा पूर्ण गोल अंबाडा भरून देखील आपण ते करू शकतो. म्हणून त्या अंबाडा पिनेला मी लावायला घेते आहे. बघा आता हे अशा पद्धतीने मी गोल गुंडाळलं आणि मग आहे ना, वरून मी आता हे बरोबर वरचा स्टिच घेऊन बरोबर हे शिवून घेते. वरचं-वरचंच घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी नीट व्यवस्थित शिवून घ्या, की तुमचं गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे. आणि गुलाबाचं फूल तयार झाल्यानंतर काहीही नाही, एका अंबाडीच्या पिनेमध्ये तुम्ही फक्त मोती घालायचा आहे.
बघा हे अशा पद्धतीने पूर्ण शिवून घ्यायचं, दोरा कट करून टाकायचा. ही एक गाठ मारायची अगोदरचा तो राहिला असेल तुमचा तर. नसेल राहिला तर गरजच नाहीये, पण राहिला असेल तरच गाठ मारायची आणि पूर्ण थ्रेड कट करून घ्यायचा आहे नीट. आता हा थ्रेड कट केल्यानंतर काय करायचंय माहिती का? एक अंबाड्याची पिन घ्यायची. अंबाड्याच्या पिन माझा राहिला थ्रेड कट करायचा पण असू दे. अंबाड्याची पिन घ्यायची आणि ज्याच्यातून ज्या पिनेमधून आहे ना, बरोबर आहे ना, हे असं मोती जातो. आता या मोतीच्या ऐवजी तुम्ही सोनेरी मणी पण वापरू शकतात, कलरफुल मणी देखील तुम्ही वापरू शकता ते. आता मी इथे मणी घेतलेला आहे. मोती घेतलाय सॉरी. मणी तुम्ही कुठलाही घ्यायचा बघा अशा पद्धतीने टाकलं की झाली आंबाड्याची पिन तयार. बघा किती सुंदर दिसतो आणि पटकन पण होणारा आहे. आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसतो. असं तुम्ही वेगवेगळ्या कलरफुल फुलांमध्ये तुम्ही आरामात असे मोती टाकू शकतात. मोती तुम्ही मोठे, लहान कुठल्याही आकाराचे तुम्ही टाकू शकतात. आणि हे जे मणी आहेत म्हणजे मोती घेतला मी इथे, तुम्ही मणी देखील घेऊ शकतात. गोल्डन कलरचा मी आता इथे एक घेतलेला आहे किंवा कलरफुल तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे लाल याच्यामध्ये लाल टाका किंवा लाल याच्यात पिंक टाका. असं देखील खूप सुंदर दिसतं आणि हे तुम्ही करून तुमच्या आंबाड्याला किंवा तुमच्या वेणीला तुम्ही नुसतं एक-एक जरी लावलं उभं, तरी देखील खूप छान दिसतं. बघा, हे झालं माझी आंबाड्याची पिन तयार. आणि बघा मैत्रिणींनो किती सोप्पं आहे. हे नक्की करून बघा, आवडलं तर सांगा आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. कारण असं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतरही हुरूपही वाढतो आणि बरंही वाटतं आणि तर आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन यायला देखील हुरूप येतो. सो चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा ज्यांना क्रोशा येत असेल त्यांना आणि सध्या हेअर एक्सेसरीज क्रोशाच्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे. तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि तर असंच मला सपोर्ट केल्याबद्दल खूप, खूप, खूप धन्यवाद. बघा किती सुंदर दिसतं आहे आणि हे असं इतकं छान दिसतं ना आणि करायला पण अगदी सोपं आहे. हेच असंच तुम्ही ॲक्चुअली हे हेअर क्लिपला देखील लावू शकतात. हे मी उद्या तुम्हाला दाखवते. नुसतंच घालून हेअर क्लिपला लावलं तरी देखील निघेल. बघा आता मी हे अंबाड्याला कशा पद्धतीने लावलंय बघा. हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही लावून तयार हे करू शकतात. वेणीला पण हे अशा पद्धतीने लावलं जाईल. थँक यू. फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग मी.